मध्ये तुमचं स्वागत। आणि आता सुरुवातीला एक मोठी बातमी कोल्हापुरातून आहे। गर्भलिंग चाचणी प्रकरणामध्ये आणखी एकाला कोल्हापुरात अटक करण्यात आली आहे। एजंट सर्जेराव पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे। आतापर्यंत या प्रकरणात एकूण 9 जणांना अटक करण्यात आली होती आणि आता आणखी एकाला अटक झाली आहे। गर्भलिंग चाचणी प्रकरणामध्ये कोल्हापुरात या आधी सुद्धा काही जणांवरती कारवाई झाली। आता यात आणखी एकाची भर पडली आहे। सर्जेराव पाटील असं त्याचं नाव। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय आपले अपडेट्स? अधिक माहिती घेऊयात। ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत। ज्ञानेश्वर, काय अपडेट्स आहेत? श्वेता, आपल्याला माहितच आहे की कोल्हापूर पोलिसांना एक मोठं रॅकेट आहे ते गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणारं पोलिसांच्या हाती लागलेलं आहे। राधानगरी आणि भुदरगड या 2 तालुक्यामध्ये पोलिसांनी छापे टाकले आणि गर्भपाताच्या औषधासह सोनोग्राफी करणारी मशीन सुद्धा पोलिसांना हाती लागलं। या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस सध्या तपास करत आहेत आणि तपासादरम्यान अनेक जण आहेत ते पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। त्यापैकी एक डॉक्टर आहे जो इलेक्ट्रोपॅथीचे प्रॅक्टिस करत होता, तो गर्भपाताची औषध देत होता, तर एक नर्स आहे ती गर्भपात करत होती। हे दोघेही या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांना हाती लागले। त्याशिवाय एजंटाची मोठी साखळी कार्यरत होती, हे एजंट सुद्धा पोलिसांना हाती लागलेले आहेत। त्यापैकी काल रात्री एक सर्जेराव पाटील नावाचा एजंट सुद्धा पोलिसांना हाती लागलेला आहे। त्यामुळे एकूणच या प्रकरणाच्या अटकेतल्या संख्या जी आहे ती 9 झालेली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही टोळी कार्यरत असल्याचं या ठिकाणी दिसून येते आणि मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे तो पोलीस करताना पाहायला मिळतात। आणखी किती जणांची या टोळींनी गर्भलिंग निदान केले आणि गर्भपात केलं याची चौकशी सध्या या सगळ्यांच्याकडे सुरू आहे आणि आंतरराज्य रॅकेट आहे ते यामध्ये कार्यरत असण्याची शक्यता आहे, ते पोलीस व्यक्त करतायत आणि त्या अनुषंगाने पोलिसांची अधिक तपास आहे तो सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। श्वेता, ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।